स्माइल वेलकम. आजच्या सेशन मध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम 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 यू ऑल. आज आपण दिव्यरेखी शक्तीचं काय आहे, व्हॉट इज रेकी, हे आधी समजून घेणार आहे. मेडिटेशन आपण आजचं जे घेणार होतो ते आपण उद्या घेणार आहे. कारण थोडं आज मला काल पावसात ओलं झाल्यामुळे थोडा खोकल्याचा त्रास होऊन राहिलेला आहे. तर त्याच्यामुळे मेडिटेशन आपण फक्त उद्या घेऊ, कारण मला तुम्हाला ते मेडिटेशनचा छान अनुभव करून द्यायचा आहे. तर त्याच्यामुळे आपण मेडिटेशन आज न घेता उद्या घेणार आहे. आज आपण बघणार आहे रेकी काय आहे, कशा पद्धतीने ही रेकी आपल्या जीवनामध्ये काम करते. तर सगळ्यात पहिले बघा, रेकी बद्दल लोकांच्या जीवना म्हणजे मनामध्ये खूप अंधश्रद्धा आहे. तुम्ही पण न्यूजपेपर किंवा न्यूज चॅनल मध्ये ऐकलं असेल की रेकी करून अमुक एक घटना केल्या गेली. कोणी कोणी ऐकलाय? कधीतरी हा शब्द आला असेल न्यूज मध्ये. ओके. काय ऐकलंय बेटा ऋग्वेदा तू? म्हणजे आता न्यूजपेपरवर असं येतं ना की अ, हाताची रेखा बघा वगैरे वगैरे. नाही, ती रेखा नाहीये. रेकी करून काहीतरी एखादी घटना ला अंजाम दिला, म्हणजे एखादी घटना घडल्या गेली. तर उज्ज्वला मॅडम बोला, काय ऐकलंय तुम्ही? अ, नमस्कार मॅम. नमस्कार. पहलगाम मध्ये आता जे अटॅक झाला ना, त्यावेळेस अतिरेक्यांनी पहिला रेकी करून गेले होते असं ऐकण्यात आलंय. बस, थँक्यू. मला हेच पाहिजे होतं. आता बघा, सगळ्यात महत्वाचं, त्या रेकीशी आपला काही एक संबंध नाही. तो शब्द आहे फ्रेंच शब्द. आपण जी रेकी शिकणार आहे ती आहे जपानी चिकित्सा पद्धती. सगळ्यात पहिले आपल्या माइंड मध्ये दोन कन्सेप्ट क्लिअर करा. ती रेकी म्हणजे काय, जी पहलगामच्या तिथे रेकी केल्या गेली, किंवा एखादा बॉम्बस्फोट, एखादं अपहरण होताना जी रेकी केल्या जाते, ती रेकी म्हणजे, समजा आता मला एखादी फॅक्टरी टाकायची आहे. त्या फॅक्टरीसाठी मी जागा बघणार. त्या जागेच्या तिथे कच्चा माल अवेलेबल आहे का, त्याच्यानंतर तिथे कच्च्या मालासोबत तिथे बाकीचा लेबर वर्क जो आहे, मशिनरी, वाहन प्रॉपर येतात का, या परीक्षणाला रेकी करणं म्हणतं. तो फ्रेंच शब्द आहे. जसं एखादी फॅक्टरी टाकण्यासाठी किंवा एखादा बिझनेस उभारण्यासाठी पूर्ण पाहणी करतात, त्याला रेकी म्हणतात. त्याच पद्धतीने त्या अतिरेक्यांनी पहलगामला तिथे कसे लोक आहे, किती सिक्युरिटी आहे, कोण कोण तिथे कशा पद्धतीने वातावरण अवेलेबल आहे, याचं पूर्ण परीक्षण करणं, याला रेकी करणं म्हणतात. पण त्या रेकीशी आपल्याला काय काही एकही संबंध नाहीये. ठीक आहे. याच्याशी आपला काही संबंध नाहीये. आपण जी रेकी शिकतो आहे ती सायंटिफिक एनर्जी आहे, जी विदेशांमध्ये हॉस्पिटलमध्ये वापरल्या जाते. तर रेकी समजावून सांगण्याच्या आधी मी तुम्हाला एक गुगलवर घेऊन जाते आणि मी स्क्रीन शेअर करते. कारण आपल्याला कुठली माहिती लागली तर आपण कुठे जात असतो? गुगलवर जात असतो. आता इथे गुगलची स्क्रीन दिसते सगळ्यांना. इथे मी एक रेकी इन हॉस्पिटल सर्च करूया आपण. आणि वाचा बरं उज्ज्वला मॅडम, काय लिहिलेलं आहे इथे. माईक माईक ऑन करा. नाही मॅम, क्लिअर नाही दिसत आहे. हे बघा, रेकी इन हॉस्पिटल इज यूज ॲज अ कॉम्प्लिमेंटरी थेरपी टू हेल्प रिड्यूस स्ट्रेस, प्रमोट रिलॅक्सेशन अँड पेशंटली एन्हान्स द बॉडी नॅचरल हिलिंग ॲबिलिटीज. तर जे आपल्या शरीरामध्ये नॅचरल हिलिंगच्या ॲबिलिटीज निर्माण करते. हा इथे रेकी, रेकी या स्पेलिंगचा अर्थ, रेकीची स्पेलिंग काय, REIKI. ठीक आहे. त्या रेकी जे तुम्ही पहिलगामचं म्हटलं त्याची स्पेलिंग सुद्धा वेगळी आहे. तो फ्रेंच शब्द आहे, हा जपानी शब्द आहे. आणि जेव्हा आपण इमेजेस मध्ये जाऊ, तर आज जगामध्ये अनेको देशांमध्ये, ते जपान असो, अमेरिका असो, लंडन असो, चीन असो, रशिया असो, प्रत्येक देशांमध्ये रेकी ही अल्टरनेटिव्ह थेरपीमध्ये हिलिंग मॉड्युलिटीज म्हणून वापरली जाते. मग जी गोष्ट हॉस्पिटलमध्ये वापरली जाते बिफोर ऑपरेशन किंवा पेशंटला ऑपरेशन नंतर हिलिंग देण्यासाठी, जी गोष्ट हॉस्पिटलमध्ये वापरली जाते, ती अंधश्रद्धा असणार आहे का? नाही. क्लिअर झालं? म्हणजे रेकी शिकण्याच्या आधी रेकी आपल्याला क्लिअर असलं पाहिजे की जी ऊर्जा आपण शिकतोय ही सायंटिफिक प्रूव्हन टेक्निक आहे. इथे अंधश्रद्धेला कुठलाही थारा नाही. क्लिअर झालं?
म्हणजे तुमच्या डोक्यात जे होतं की पहलगाम मध्ये जी रेकी केल्या गेली, शब्द ऐकण्यात आला होता. शब्द म्हणलं कसं काय लेखी करू शकतात तिथे, म्हणजे निगेटिव्ह एनर्जीसाठी लेखी हा. कशी काय करू शकतात? तर ही रेकी फक्त आणि फक्त सगळ्यांच्या चांगल्यासाठीच वापरता येते. प्रत्येकाच्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण करण्यासाठीच ही रेकी ऊर्जा वापरली जाते. इथे कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला कुठलाही थारा नाही. नाही. ठीक आहे, क्लिअर झालं सगळ्यांना की आपण अच्छा. जी रेकी शिकतोय ती जपानी चिकित्सा पद्धती आहे, जी शास्त्रशुद्ध पद्धती आहे. तिथे कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला कुठलाही थारा नाही. क्लिअर? प्रत्येकाला क्लिअर झालं का? क्लिअर झालं असेल तर क्लिअर शब्द टाईप करा. ओके, चला, थँक्यू थँक्यू थँक्यू. आता समजून घेऊ आपण या रेकीला कशा पद्धतीने आपण यूज करू शकतो. आता बघा, रेकी ही एक जपानी शब्द आहे. याचा अर्थ आहे सर्वव्यापी जीवन शक्ती. कुठला अर्थ आहे? सर्वव्यापी जीवनशक्ती हा या रेकीचा अर्थ आहे. सर्वव्यापी जीवनशक्ती जी सर्वांमध्ये अस्तित्वात आहे. ठीक आहे. रे म्हणजे सर्वव्यापी, की म्हणजे जीवनशक्ती जी सर्वत्र उपलब्ध आहे, अशी जीवनशक्ती म्हणजे रेकी. ही एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे. या पद्धतीमध्ये उपचारांना रेकी कशावर काम करते? शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक लेवलच्या प्रश्नांवर देखील ही रेकी ऊर्जा आपल्याला सहकार्य करत असते. कुठे कुठे? शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक सर्व प्रकारच्या प्रॉब्लेमवर रेकी एक सुंदर उपचार मिळत असतो. याच्यातनं सर्व धर्मपंथीयांनी म्हणजे सर्व धर्मांनी, सर्व तत्वचिंतकांनी रेकीचं अस्तित्व मान्य केलेलं आहे. चीनी याला ची म्हणतात, रशियन याला बायोप्लास्टिक एनर्जी म्हणतात, इंग्रज त्याला लाईट किंवा होली स्पिरिट म्हणतात, हिंदू संस्कृतीमध्ये याला प्राण ऊर्जा म्हणतात. गॉड, ईश्वर म्हणा, गॉड म्हणा, काही म्हणा, चेतना तत्व, चेतना शक्ती सार्वत्रिक लेवलवर एकच आहे. सर्वत्र चेतना शक्ती काय आहे? एकच आहे. या चेतनेमध्ये कुठेही काही परिवर्तन नाही. हिंदू संस्कृतीच्या अथर्व वेदामध्ये या रेकी ऊर्जांचा उल्लेख आलेला आहे. तसंच भगवान बुद्ध रचित कमलसूत्र या ग्रंथामध्ये देखील या रेकी चिकित्सेचा उल्लेख आलेला आहे. रेकी म्हणजे स्पर्श चिकित्सा. जसं भगवान रामचंद्रांनी अहिल्येला स्पर्श म्हणजे त्या दगडाला स्पर्श करून अहिल्येला शापमुक्त केलं, असं रामायण काळामध्ये उल्लेख आहे. किंवा भगवान श्रीकृष्णांच्या काळामध्ये भगवान श्रीकृष्णांनी कुब्जा नावाच्या दासीच्या पाठीवरून हात फिरवून तिचं कुबड नाहीचं केलं. काय केलं? स्पर्शाच्या माध्यमातनं हिलिंग केल्या गेलं. रेकीला कुठलंही जात धर्म पंथ याचं बंधन नाही आहे. ही सर्वत्र व्याप्त अशी ऊर्जा आहे, जिचा वापर आपण आता शिकलो नसलो तरी करतो आहे. आता प्रश्न पडला असेल, आपण कसं करतोय? मला एक व्हॉलेंटियर लागेल. आपण परत उज्ज्वला मॅडमचाच माईक ऑन करूया. उज्ज्वला मॅडम अनम्यूट करा. आता मला सांगा की जेव्हा एखादा बाळ रडतं आणि त्याला आई प्रेमाने जवळ घेते, तर ते रडणारं बाळ शांत होतं? होतं. काय तिच्या हातामध्ये कुठली अशी ऊर्जा आहे की जिच्या स्पर्शाने ते बाळ किती रडत असलं तरी मायेने आईने जवळ घेतलं की ते बाळ शांत होतं? मातृत्वाची स्पर्श असतो, भावनांचा म्हणजे स्पर्श चिकित्सा तिथे होते. स्पर्श चिकित्सा. राईट. स्पर्श चिकित्सा, मातेच्या राईट. स्पर्शाची चिकित्सा तिथे काम करते. राईट. आपण एखाद दिवस खूप तणावात आहे आणि कुणीतरी मायेने येऊन आपल्याला डोक्यावरून हात फिरवला, आपल्या पाठीवरून हात फिरवला, तर मग आपल्याला काय फील होतं? खूप रिलीफ फील सुंदर, म्हणजे होतं. रिलॅक्स होतं. म्हणजे आपल्या हातांमध्ये ही स्पर्श चिकित्सा ऑलरेडी अवेलेबल आहे. हो. बरोबर. हो, बरोबर. त्याच्यानंतर आपलं काही दुखत असल्याने आपल्याला फक्त काहीतरी चेपून दिलं, हातपाय दाबून दिलं तरी बरं वाटतं. हो, बरोबर म्हणजे वाटतं. याचाच अर्थ काय? नॅचरल हिलिंग पॉवर ही आपल्या हातांमध्ये ऑलरेडी अवेलेबल आहे. फक्त काळाच्या ओघात आपल्याला माहिती नाहीये या ऊर्जांचा उपयोग कसा करायचा, म्हणून आपण हिला नव्याने शिकून घेतोय. ठीक आहे. म्हणजे ही
अंधश्रद्धावाली विषय डोक्यात गेला का सगळ्यांचा, की रेकी म्हणजे कुठलीही अंधश्रद्धा नाही. काय नाही. ओके. तर ही जी रेकी ऊर्जा आहे, आता बघा भगवान बुद्धांच्या काळात ही ऊर्जा कशी वापरल्या गेली. जेव्हा भिक्खू लोक सगळीकडे जेव्हा धर्म प्रचारासाठी जात होते, तर जंगलात न जायचे, कुठूनही जायचे, तर त्यांना म्हणजे विविध कीटक, जंतू, प्राण्यांचा हमला किंवा ते स्वतः आजारी पडले, तर त्यांच्या सिक्युरिटीसाठी भगवान बुद्धांनी या ऊर्जांशी त्यांना कनेक्ट केलेलं होतं. आणि भारतामध्ये देखील अनेक साधू संत स्पर्शाच्या माध्यमातून लोकांचं हिलिंग करतात. हा आपण बघितलेला की स्पर्श करून लोकांच्या जीवनातल्या समस्यांना दूर करतात. तर पहिले हिलिंग म्हणजे काय, टू हील सेल्फ अँड अदर्स. हील म्हणजे उपचारित करणं. रेकीच्या द्वारे आपण स्वतःला आणि इतरांना देखील उपचारित करू शकतो, स्वतःला हील करू शकतो आणि इतरांना देखील आपण दिव्य ऊर्जांच्या माध्यमातून उपचारित करू शकतो. आणि या रेकीचे कुठलेही साईड इफेक्टही नाही. आणि फक्त गरज काय आहे, जसं भगवान बुद्धांना ही ऊर्जा प्राप्त होण्यासाठी 12 वर्ष तपश्चर्या करावी लागली, किंवा रेकीला रिडिस्कवर करणारे डॉक्टर मिकाऊसुई यांनी 21 दिवस अन्न पाणी त्यागून माउंट कोरियामा इथे, जपान येथील माउंट कोरियामा इथे तपश्चर्या केली. पण आता तुम्हाला जर म्हटलं की चला घरदार सोडायचं आहे आणि 21 दिवस तपश्चर्या करायची आहे, पॉसिबल आहे का? पॉसिबल आहे का आपल्यासाठी? नाही. म्हणून इथे डॉक्टर मिकाऊसी यांनी रेकीचा शक्तिपात ही ऊर्जा ऍक्टिव्हेट केली, आणि शक्तिपाताच्या द्वारे या ऊर्जांचं ऍक्टिव्हेशन करून कुणीही व्यक्ती शक्तिपातानंतर या ऊर्जांचा उपयोग सहजतेने करू शकतो. ठीक आहे, या ऊर्जांचा उपयोग सहजतेने कुणीही करू शकतो. तर गरज काय आहे या ऊर्जांसाठी? शक्तिपात ग्रहण करणं. जर तुम्ही 10 दिवसांचं सेशन केलं, पण ज्या दिवशी आपला शक्तिपात राहील तो शक्तिपात जर तुम्ही अटेंड केला नाही, तर तुम्हाला त्याचा उपयोग होणार नाही. ठीक आहे, तर रेकीमध्ये शक्तिपात हा महत्वाचा आहे, जो प्रत्येकाने अटेंड करणं गरजेचा आहे. क्लिअर? ओके. तर आता ही रेकी वापरताना रेकीचे 5 प्रिन्सिपल्स खूप महत्वाचे आहेत. रेकीचे 5 प्रिन्सिपल साठी डॉक्टर मिकॉसनने एक नियम सांगितलेला आहे. तो म्हणजे केवल आज के लिए. देखो, कल का दिन जैसे भी आप जिए उसको रिपीट कर सकते हो क्या? जो दिवस आपण कालचा जगलो किंवा उद्याच्या दिवसाची कितीही चिंता केली तरी सुद्धा आज काही घडणार आहे का? याचाच अर्थ काय, जीवन कुठे आहे? टुडे मध्ये आहे, आज मध्ये आहे, वर्तमानातल्या या क्षणांमध्ये आहे. कारण वर्तमानाच्या क्षणांना आपण जशी एनर्जी देणार आहे, याच वर्तमानाच्या क्षणांच्या बेसवर आपलं उद्याचं पॉझिटिव्ह भविष्य निर्माण होणार आहे. उद्याची आपण पॉझिटिव्हिटी आपल्या जीवनामध्ये करू शकू. आणि आज आनंदी जीवन जगलो तर पाचच्या आठवणी कशा राहणार आहे? त्या पाचच्या आठवणी देखील सकारात्मकच आपल्या जीवनामध्ये आपल्याला राहणार आहे. तर या ऊर्जा आपल्या जीवनामध्ये सकारात्मकतेने येण्यासाठी डॉक्टर मिकाऊसू यांनी 5 तत्व रेकीचे आपल्याला सांगितले. 5 प्रिन्सिपल्स ऑफ रेकी आपल्याला सांगण्यात आलेला आहे. तर पहिलं तत्व काय आहे? केवळ आज के लिए. आता बघा, परत आता उज्ज्वला मॅडमला समोर आहेत तर त्यांचा माईक ऑन करते. उज्ज्वला मॅडम, दिवसभरात किती तास झोपता हो तुम्ही? म्हणजे ओव्हरऑल 24 आवर्स मध्ये किती तास झोप होते? 8-9 तास. 8-9 तास. ग्रेट, खूप चांगली सवय आहे. कारण आजच्या याच्यात लोक आयुष्यभर कष्ट करतात पण स्वतःसाठी झोपायला सुद्धा त्यांच्याकडे वेळ अवेलेबल नसतो. तर जर उज्ज्वला मॅडम 8 तास झोपत आहे, आपण एक धरून चाललो, आणि 8 त्रिक 24, 24 आवर्स आपल्याला दिवसात आहे, तर 8 तास झोपण्यात गेल्यावर 16 तास तुम्ही फक्त आजच्यासाठी काही भावनांवर नियंत्रण ठेवू शकता का? थोडेफार, पूर्णपणे नाही होत. तर रेकीचे 5 प्रिन्सिपल्स, याच 5 गोष्टी आपल्याला त्या 16 तास, जे 8 तास तुम्ही झोपणार आहे, उरलेल्या 16 तास आपल्याला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवायला सांगतात. ठीक आहे, कशाचं नियंत्रण ठेवायचं?
केवल आज के दिन मैं चिंता नहीं करूंगा या करूंगी, ओनली फॉर टुडे। कारण कल का दिन हमें पता नहीं, जो गुजर गया वो गुजर गया, आने वाला दिन भी हमें पता नहीं है। तो केवळ आज के दिन मैं चिंता नाही करूंगा। चिंता करण्याने कोणते प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले आहेत? चला, तुम्ही तुमच्या आयुष्यात असलेल्या सगळ्या समस्यांसाठी आयुष्यभर जरी चिंता घ्यायचे विचार केला, चिंता करायचा विचार केला, तरी सोल्युशन निघणार आहे का हो? नाही. चिंता उलटा काय आहे? चिंता चिता के समान होतीये, बरोबर की नाही? चिंता चिता के समान होतीये, म्हणून आपल्याला एक पॉझिटिव्ह एनर्जी द्यायची आहे। केवल आज के लिए चाहे कुछ भी हो जाए, मैं चिंता नहीं करूंगा या नहीं करूंगी। ठीक आहे, पहिला रेखीचा नियम काय? केवल आज के लिए, आजच्यासाठी मी चिंता नाही करणार, हा आपला रेखीचा पहिला नियम आपल्याला आजपासून आपल्या जीवनामध्ये आत्मसात करायचा आहे, केवल आज के लिए। ठीक आहे, दुसरा नियम आहे, आजच्या दिवस मी काही हो, मी क्रोध करणार नाही। फक्त आजच्या दिवस मी काही झालं तरी क्रोध करणार नाही। यासाठी मी तुम्हाला दोन गोष्टी एक्सप्लेन करते। या क्रोधाच्या याच्यात दोन छोट्या छोट्या गोष्टी ज्या तुम्हाला सांगते, आणि बघा आयुष्यात क्रोध करणं किती भयानक असू शकतं। पहिली गोष्ट सांगते, एक छोटा 5-6 वर्षाचा मुलगा घरी येतो, कुणाला शोधतो? 5-6 वर्षाचा मुलगा शाळेतून घरी येतो तो कुणाला शोधतो? आईला शोधतो की नाही? आणि असाच एक दिवस मुलगा घरी आला आणि बॅग फेकली आणि धावत आई 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 करत किचन मध्ये आला, कारण त्याला माहिती आहे कदाचित आई किचन मध्ये असेल। त्यावेळेस त्याची आई किचन मध्ये भांडी घासत होती, आणि त्या आईच्या हातामध्ये सांडशी होती। काय होतं त्या आईच्या हातामध्ये? सांडशी होती। आणि त्याच दिवशी आईने नवीन बोन चायनाचा कपांचा थोडा महागडा सेट आणलेला होता, आणि त्या मुलाचं धावत येताना त्या कपांकडे लक्ष नव्हतं, त्याचं फक्त लक्ष होतं मला आईला बघायचं, आईला भेटायचं आहे। आणि त्याचा धक्का त्या कपांना लागला। आईला फक्त कप फुटल्याचा आवाज आला, आणि आईने आपल्या हातातली सांडशी मुलाच्या दिशेने भिरकावली, आणि ती सांडशी मुलाच्या डोळ्यात जाऊन बसली, आणि त्या मुलाचा एक डोळा कायमस्वरूपी निकामी झाला। आता विचार करा, ही जी घटना घडली, त्या आईला आपल्या मुलाला अंधत्व द्यायचं होतं का? पण वर्तमानाच्या क्षणांमध्ये तिचा तिच्या रागावर कंट्रोल राहिला नाही। त्यावेळेस तिने महत्व कशाला दिलं? त्या कपाला महत्व दिलं, आणि तिच्या त्या एका चुकीमुळे आयुष्यभर त्या मुलाला एका डोळ्याने अंधत्व आलं। आपल्या जीवनामध्ये अशाच गोष्टी असतात की कधी कधी आपण चुकीच्या गोष्टींना महत्व देतो, आणि जीवनामध्ये त्या रागामुळे, त्या वर्तमानातल्या रागामुळे अशा परिस्थिती निर्माण होतात। आता सांगा, इथे खरोखर जी घटना घडली, वर्तमानातल्या याच्यात स्वतःला थोडं पेशन्स ठेवता आला असता, तर अशी नकारात्मक घटना त्या व्यक्तीच्या जीवनात घडली असती का? निश्चितच नाही। पण वर्तमानाच्या क्षणांमध्ये रागावर कंट्रोल नसल्यामुळे त्या व्यक्तीकडून ही गोष्ट घडल्या गेली। दुसरी गोष्ट, आमच्या शहरात पेपरला आलेली गोष्ट होती, 3-4 वर्ष आधी घडलेली। एक छान आनंदी कुटुंब होतं, पती पत्नी आणि 2 मुलं। अगदी घरातला नियम होता की संध्याकाळच्या वेळेस सगळे सोबत मिळून जेवायचं। आणि अशाच एका दिवशी संध्याकाळी सगळे जेवायला बसले होते, पण त्या दिवशी कदाचित पतीच्या ऑफिसमध्ये काहीतरी घडलं असेल, तो रागात असेल, आणि बाहेरचा राग घरात निघतो बहुतेकदा, आणि म्हणून त्या पतीने घरामध्ये वाद घातला पत्नीसोबत की तुला आज भाजीत मीठ तिखट काय कमी पडलं। पत्नीने समजून घ्यायला पाहिजे होतं, पण ती पण त्या दिवशी काही फ्रस्ट्रेट असेल, रागात असेल, तिने उलट म्हटलं की मी दिवसभर तुमच्या घरासाठी राबराब राबते, आणि तुम्हाला माझ्या कुठल्याच कामाची कदर नाही आहे, एक दिवस तुम्ही ऍडजस्ट करू शकत नाही। पतीचा राग, ऑलरेडी तो रागात होता बाहेरच्या कामातनं, आणि त्याचा राग अनावर गेला, त्याने समोरचं ताट फेकलं आणि पत्नीचा गळा आवरला। 2 मिनिटात होत्याचं नव्हतं झालं,
पत्नी गतप्राण झाली, जेव्हा त्याला पश्चाताप झाला तोपर्यंत सगळं संपलेलं होतं. त्यांनी स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केलं. 2 मिनिटाचा राग अनावर, म्हणजे त्याच्यावर कंट्रोल न आल्यामुळे एक अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं. पत्नी देवाघरी गेली, तो जेलमध्ये गेला आणि 2 मुलं अनाथ झाले. विचार करा, एका क्षणाच्या रागांनी कशा घटना घडू शकतात. आणि म्हणून आपल्याला आज एक संकल्प करायचा आहे, चाहे कुछ भी हो जाए, आजच्या दिवस मी राग करणार नाही. कोण कोण प्रॉमिस करत आहे? आयुष्यामध्ये कितीही बिकट प्रसंग आला तरी देखील आपल्याला आजच्या दिवस राग करायचा नाहीये. कारण राग केल्याने होत्याचं नव्हतं होऊ शकतं, असे मी 2 उदाहरणं तुम्हाला सांगितले आहेत. आणि म्हणून आपल्याला संकल्प करायचा आहे, चाहे कुछ भी हो जाए, मला राग करायचा नाहीये. दूसरी गोष्ट, ईमानदारी से अपने उपजीविका के साधन जुटाऊंगा या जुटाऊंगी. तिसरा नियम जो आहे, जे काही जबाबदाऱ्या तुमच्यावर आहे, एक हाऊसवाईफ असाल, वर्किंग वुमन असाल, किंवा बाहेर कुठलेही व्यक्ती वर्किंग प्रोफेशनल असतील, ज्याही कामात तुम्ही करताय ते काम काम म्हणून करायचं, जबाबदारी म्हणून करायचं, की आनंद म्हणून स्वीकारायचं, दॅट इज इन अवर हँड. ती गोष्ट आपल्या हातात आहे की आपण त्या गोष्टीला कशा पद्धतीने स्वीकारतो. आणि आपण ज्या पद्धतीने त्या गोष्टीला स्वीकारू, त्याच पद्धतीने सकारात्मक किंवा नकारात्मक रिझल्ट आपल्या जीवनात येणार आहे. आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे, जी काही जबाबदारी आहे ते आनंदाने आणि इमानदारीने निभवायची आहे. जर तुम्ही साधा स्वयंपाक जरी करताय ना, तो स्वयंपाक किती चांगला बनेल याची जबाबदारी घ्या. जर मी आता हा क्लास घेते, लिटरली सांगते, मी आज मेडिटेशन का कॅन्सल केलं? कारण मला थोडा सर्दीचा त्रास होतोय, खोकल्याचा त्रास होतोय. मी याच्यात तेवढं पॉझिटिव्हली मेडिटेशन तुमच्याकडनं करून घेऊ शकत नाही, म्हणून मी ते एक दिवस पोस्टपोन केलं आणि 5 प्रिन्सिपल्स ऑफ रेकी आजच्या सेशनमध्ये ऍड केलं. कारण जे द्यायचं ते मनापासून द्यायचं. आणि जे काही तुम्ही जबाबदाऱ्या स्वीकारलेल्या आहे, तुम्ही कुणाची आई असाल, बहीण असाल, भाऊ असाल, पत्नी असाल, बहीण असाल, ज्या कुठल्या नात्यांमध्ये तुम्ही आहे, ज्या कुठल्या प्रोफेशन मध्ये आहे, ते काम करत असताना ते काम नसून त्याला आपलं कर्म समजा. काम आणि कर्म म्हणजे कर्म म्हणून की याचा रिझल्ट मी जशी एनर्जी देणार आहे तसाच रिझल्ट माझ्या जीवनामध्ये रिफ्लेक्ट होणार आहे, तसाच रिझल्ट माझ्या जीवनामध्ये येणार आहे. आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे, त्या एनर्जीला बॅलन्स करायचं आहे. आणि संकल्प करायचा आहे की जी काही माझ्यावर जबाबदारी आहे ती जर एखाद्या शिक्षकांनी ठरवलं की मी माझ्या विद्यार्थ्यांना उत्तम घडवणार, एखाद्या आई वडिलांनी ठरवलं की मी माझ्या मुलांना सुसंस्कारित करणार, एखाद्या डॉक्टरने ठरवलं की मी गरजू पेशंटला निशुल्क सेवा देणार, आणि आज जे एकदम खूप साऱ्या मेडिसिनवर टाकलं जातं लोकांना, तर कमीत कमी औषधांमध्ये मी लोकांचा उपचार करण्याचा प्रयत्न करणार, तर सामाजिक लेवलवर एक सकारात्मक बदल घडवू शकतो आपण. बरोबर आहे? तर याचा अर्थ जे काही जबाबदाऱ्या तुमच्यावर आहे पूर्ण इमानदारीने त्याला पूर्ण करायचा. तिसरा नियम डॉक्टर मिकॉसिनी सांगितला. चौथा नियम, अपने माता पिता अध्यापक बडे बुडो का सन्मान करूंगा या करूंगी. लक्षात घ्या, आपल्या घरामध्ये जे काही आपण जीवन जगतोय, आज जी कुटुंब व्यवस्था ढासळताना आपण बघतोय, आज किती घरांमध्ये केअरटेकरच्या भरोश्यावर मुलं ठेवली जातात आणि त्या मुलांवर ओढणारे प्रसंग आपण बघितलेले आहेत. त्या सामाजिक लेवलवर चांगले केअरटेकर मिळणं खूप कठीण आहे. पण विचार करा, आपलं प्रेम मुलांवर उधळून टाकून त्यांचं जीवापाळ काळजी घेणारे आजी आजोबा आपल्याकडे अस्तित्वात आहे. आणि जर ते अस्तित्वात असतील तर त्यांना दूर ठेवू नका, कारण त्यांना नातवांच्या प्रेमाची गरज आहे आणि आजी आजोबांच्या प्रेमाची गरज आहे. आणि तुम्ही पण बिनधास्त राहू शकता की जर आजी आजोबा जवळ आहे तर आपल्या मुलांना प्रोटेक्शन आहे, त्यांची काळजी घेणारं हक्काचं कोणीतरी आहे. पैसे देऊनही एवढी काळजी घेणारी व्यक्ती आपल्या जीवनात मिळत नाही. पण आपण काय केलेलं आहे, सगळ्या सुशिक्षित बऱ्याचशा जे काही जेवढे वृद्धाश्रमात आहे, कोणाचे आई वडील आहेत, सुशिक्षित हाय प्रोफाईल लोकांचे आहेत आई वडील, जे वृद्धाश्रमात पोहोचलेले आहेत. दुसरं, हॉस्टेलमध्ये गुरुकुलमध्ये कोणाची मुलं गेलेले आहेत, लाखो रुपये फी भरून उच्च शिक्षित पॅरेंट्सचे मुलं आज हॉस्टेलमध्ये आहेत. येस ऑर नो? विचार करा, तुम्ही तुमच्या मुलांना लहानाचं मोठं होताना त्यांचे ते सगळे क्षण मिस करताय. आणि
कळत नकळत प्रेमाने पण तुम्ही त्यांना तुमच्यापासून दूर करता. येस ऑर नो? इज इट रियालिटी? की कळत नकळत तुमच्या प्रेमापासून पण त्यांना दूर करताय. मग लहानपणापासून हॉस्टेलमध्ये वाढलेलं ते लेकरू आणि वृद्धाश्रमात एकाकी राहण्याची वेळ ही याच कल्चर मधनं निर्माण झालेली आहे. कसंही जगलात तरी आयुष्य एक दिवस संपणार आहे, त्याला दी एंड लागणार आहे, जे आपल्या हातात नाही आहे. पण आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला परमसुखी, समाधानी, आरोग्य संपन्न, ऐश्वर्य संपन्न, दीर्घायुष्य जीवन जगण्याची एनर्जी मात्र आपल्यात आहे. पण त्याच्यासाठी आपल्याला घरच्या ज्येष्ठांना सन्मान देणं गरजेचं आहे. जे कुठले गुरु आहे, आपल्याला छोट्यातली छोटी गोष्ट जरी एखाद्या गुरुकडनं शिकायला मिळत असेल तर आपल्याला त्या गुरूंचा रिस्पेक्ट करायचा आहे. आणि सगळ्या चेतन अवचेतन वस्तूंप्रती आपल्याला थँकफुलनेस ठेवायचा आहे. वी हॅव टू जस्ट थँकफुल. सगळे जेवढे चेतन अवचेतन वस्तू आहेत. आता कल्याणी मॅडम, यस कल्याणी मॅडम, अनम्यूट करा. चप्पल घालता का मॅडम? हो. बूट? हा, सँडल? घालते. स्लीपर? नाही, स्लीपर नाही घालत. अच्छा, आतापर्यंत किती तुटल्या चप्पल, सँडल, बूट? भरपूर. कधीतरी थँक्यू म्हटलं का त्या चपलेला? नाही. बघा, खूप महत्वाचा विषय आहे. ही चप्पल बरोबर. आपल्यासाठी बनली, आपल्यासाठी झिजली, आपल्यासाठी तुटली. पावसाच्या जो चिखल आहे तो तिन्ही सोसला, उन्हाचे चटके तिन्ही सोसले, बरोबर ना? उन्हाचे बरोबर. देखील तिने सोसले, अगदी थंडीची थंडीही तिने सोसली, पायात अगदी काटा जरी बोचला असेल त्या तिने सोसला. तिच्या सहनशीलतेच्या पलीकडचा असेल मग तो आपल्या पायाला बोचला. याचाच अर्थ काय? ती चप्पल देखील आपल्यासाठी किती कळते आहे, पण आपण मनुष्य इतकं स्वार्थी आहे की कधी त्या चपलेला देखील थँक्यू म्हटलं नाही. अशा खरं. कित्येक वस्तू आपण वापरतो, त्यांचा उपभोग घेतो, पण आपल्या माइंडमध्ये एक थँक्यूची भावना त्यांच्यासाठी निर्माण होत नाही. लक्षात असू द्या. हा जो चपलेचा विषय आहे, काय वाटतं कल्याणी मॅडम सांगा? अशा कितीतरी वस्तू आपण ते उपयोगात घेतो पण त्याला थँक्यू म्हणत. म्हणत नाही. मग आजपासून आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या वस्तू आपण वापरतो, जे जे व्यक्ती आपल्या जीवनात आहे, प्रत्येक वस्तूला, प्रत्येक व्यक्तीला वी हॅव टू जस्ट से थँक्यू. थँक्यू. कारण जोपर्यंत हा ग्रॅटिट्यूड, थँक्यूची भावना जीवनात नाही आहे, तोपर्यंत आपण आपल्या जीवनाला सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटीच्या नव्या ऊर्जांशी जोडूच शकत नाही. आणि म्हणून आजपासनं कळत नकळत जो कुठला व्यक्ती आपल्यासाठी जगतोय, काम करतोय, त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आपल्याला थँक्यू म्हणायचं आहे. आपले आई वडील, आपले मुलं. आज विचार करा, IVF सेंटर समोर किती रांगा लागलेल्या आहे. हो. जर ती संतती आपल्या जीवनामध्ये आहे, आपण कधीतरी त्या मुलांना आपला हक्क समजतो पण थँक्यू म्हणत नाही. त्यांचं आपल्या जीवनात असणं खूप मोठं आहे. ज्या आई वडिलांमुळे आपल्याला जोडीदार प्राप्त झालाय, आपण त्यांनाच जवळ ठेवत नाही. जस्ट से थँक्यू. कुणीतरी शेतकरी आपल्यासाठी राबतोय, एखादा मजूर फॅक्टरीत राबतोय, त्याच्यामुळे आपल्याला सगळ्या साधन समुदाय प्राप्त होतात. जस्ट से थँक्यू. असे कितीतरी लोक आहेत जे आपल्यासाठी कष्ट करतात आहे, पण आपण त्यांना थँक्यू म्हटलं नाहीये. आजपासनं अशा प्रत्येक व्यक्तीला आपल्याला थँक्यू म्हणायचं आहे. तर रेकीचे 5 प्रिन्सिपल्स. आजच्या दिवस मी चिंता करणार नाही, आजच्या दिवस मी क्रोध करणार नाही, आजच्या दिवस मी सगळ्या चेतन अवचेतन वस्तू आणि व्यक्तींसाठी
थँकफुलनेस असणार आहे, माता पिता अध्यापक यांचा सन्मान करणार आहे. कळले सगळ्यांना 5 प्रिन्सिपल्स? आणि आजपासून 8 तास आपण झोपणार आहे, तर 16 तास या 5 प्रिन्सिपल्सला आपल्या जीवनात आपण स्थान देणार आहे. हे 5 प्रिन्सिपल्स आपण आपल्या जीवनात निरंतर दररोज वापरणार आहे. कोण कोण प्रॉमिस करतं की हे 5 प्रिन्सिपल्स आपल्या जीवनाचा भाग असणार आहे? टाइप इन चॅट बॉक्स मी. ग्रेट, थँक्यू. चला आता आपण बघू रेकी शिकल्याने फायदे काय होतात, बेनिफिट्स ऑफ रेकी. नेमके रेकीने काय काय फायदे होतात लक्षात घ्या. रेकी ही एक सरळ उपचार पद्धती आहे, एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे. ही सर्वप्रथम आपल्या जीवनातले ब्लॉकेजेस दूर करते. म्हणजे आज आपल्या जीवनामध्ये जे ब्लॉकेजेस आहेत, ज्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये अपयश, निगेटिव्हिटी येत असते, तर ही रेकी सर्वप्रथम ते ब्लॉकेजेस दूर करते. रेकी एक नैसर्गिक शक्ती संतुलन स्थापित करते आणि सगळ्या ज्या विकृतींना दूर करून आपल्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण करते, सकारात्मकता कायम ठेवते. रेकी व्यक्तीच्या आत्मिक विकासासाठी म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी एक प्रभावी साधन आहे. रेकी एक सुरक्षित उपचार पद्धती आहे, जिच्यामुळे कुठलीही हानी होत नाही. रेकी एक एकदम सुरक्षित उपचार पद्धती आहे, जिच्याने कुठलीही हानी होत नाही. रेकीला कुठलाही धर्म नाही, याला कुठलाही वर्ग किंवा पंथ नाही. रेकीचा तंत्रमंत्र शिवाय सोबत कुठलाही संबंध नाही. मौली विद्या, राक्षसी विद्या, संमोहन याच्यासोबत रेकीचा कुठलाही संबंध नाही. ही एक नॅचरल उपचार पद्धती आहे, नैसर्गिक उपचार पद्धती आहे, ज्या पद्धतीने हे सत्य आहे की ऑक्सिजन आपण ग्रहण करतो, म्हणजेच काय, प्राण ऊर्जा आपण ग्रहण करतो आणि कार्बन डायऑक्साईड आपण बाहेर टाकतो. अगदी त्याच पद्धतीने ही सोर्स ऑफ एनर्जी आपण आपल्या कल्याणासाठी आणि इतरांच्या कल्याणासाठी वापरतो. त्याच्यामुळे ही आपली ऊर्जा नाही आहे, ही युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जी आहे, जी आपण स्वतःसाठी आणि इतरांसाठी वापरत असतो. रेकी काय नाही करू शकत, तर रेकी जन्मदोष दूर नाही करू शकत. रेकी जन्मदोष दूर करू शकत नाही. रेकी मृत्यूला टाळू शकत नाही. रेकी मृत्यूला टाळू शकत नाही. पण आता तुम्हाला माझ्या युट्यूब चॅनलवर जर गेलं तर 2 असे उदाहरणं भेटतील जिथे डॉक्टरांनी एका पेशंटला 40 डेजचं लाईफ दिलं होतं कॅन्सरमध्ये, पण त्यांच्या बहिणीने त्यांची जबाबदारी घेऊन जेव्हा त्यांना हिलिंग दिलं, ती गोष्ट 1920 ची होती, आज 2025 आहे आणि त्या स्वस्त आहे, सिक्युअर, विदाऊट एनी ऑपरेशन. त्या हिलिंग याच्यातनं सायकिक सर्जरी जी आपण रेकी मास्टर लेवलमध्ये शिकतो त्यानुसार त्या ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं सगळ्यात महत्वाचं उदाहरण पुण्याचे ज्यांच्या घरी 3 डॉक्टर आहेत, डोंगरे मॅडम आहेत, त्यांच्या घरी 3 डॉक्टर आहे. हसबंड MBBS आहे, मुलगा आणि सून कॅन्सर रिसर्च पर्सन आहे. असं असताना मॅडमला जो ऑटोइम्युन डिसऑर्डर झाला, त्यांचे कॅन्सर पर्यंत सगळे टेस्ट केले, पण त्यांना तो ऑटोइम्युन डिसऑर्डर होता. त्याच्यामुळे त्या जवळपास 3 वर्ष दूध आणि पोळी, म्हणजे त्यांचं तिखट काहीच खाऊ शकत नव्हत्या, तोंड अक्षरशः आतून काळं काळं झालं होतं रक्त येऊन येऊन. दूध पोळी मिक्सरमध्ये ग्राइंड करून लिक्विड फॉर्म मध्ये जिभेवरून घेण्याचं काम त्यांनी 1 वर्ष केलं. किती वर्ष केलं? 1 वर्ष. आपल्याशी जुळल्या आणि पुढच्या 3-4 महिन्यामध्ये त्या पूर्णपणे स्वस्थ झाल्या. आपला जो व्हिडिओ तो 60% बरा झाल्याचा होता, आता त्या लाल तिखटाची चटणी देखील खाऊ शकतात आणि आता त्या गोष्टीलाच 3-4 वर्ष झाले. म्हणजे जिथे डॉक्टरांनी सांगितलं होतं घरात 3-3 डॉक्टर असताना की जगात या आजाराला कुठलंही औषध नाही आहे, आज आपल्याकडे तो रिझल्ट आहे की डॉक्टरांच्या घरचे रिझल्ट. आणि मला सांगायला आनंद होतं की महाराष्ट्रातले 400+ मेडिकल प्रॅक्टिशनर्स, MBBS, BHMS, BMS असे डॉक्टर्स माझे स्टुडंट आहेत. सो माझं जसं विदेशांमध्ये, कारण भारतामध्ये जनरली रेकीला अंधश्रद्धा म्हणून लोकांमध्ये अवेअरनेस नाही आहे, त्याच्यामुळे रेकीला सायंटिफिक वेनी न घेता अंधश्रद्धेच्या दृष्टीने बघितलं जातं की रेकी करणं म्हणजे काही जादूटोना असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील, असं रेकीचं नाही आहे. जर असं असतं तर हॉस्पिटलमध्ये ही रेकी विदेशांमध्ये वापरली गेली नसती. आल्या लक्षात? तर त्याच्यामुळे माझं
मी जीव तोडून एक कामच करते की या रेकीला खरोखर घराघरामध्ये पोहोचायचंय. कारण जर एका घरात एक हिलर असला, आज विदेशांमध्ये सर्दी खोकल्यासाठी पेशंटला मेडिसिन दिल्या नाही जात छोट्या बाळांना, आणि आपल्याकडे छोटं बाळ असेल तर एवढा मेडिसिनचा ढीग लागतो. बरोबर की नाही? आज जर तिथे म्हणजे माझी एक स्टुडंट आहे जी रेकी ग्रँड मास्टर आहे, जी अमेरिकेला असते, तर तिच्या बाळाला जेव्हा सर्दी खोकला होते डॉक्टर सरळ म्हणतात की आईने डाएट चांगला ठेवावा आणि बाळाला भरपूर दूध द्यावं. हा तिथला इलाज आहे ना. आपल्याकडे औषध लहानपणापासून आपण औषधांवर निर्भर होतो. मला सांगा, जर औषधांनी जर आजार ठीक झाले असते तर बीपी शुगर थायरॉइड साठी जे लोक औषध घेतात, बीपी शुगर थायरॉइड साठी जे औषध घेतात, तर मग ते आयुष्यभर औषधं घ्यावे लागले असते का? एखाद्या आजार, आणि तेही गोळीचं प्रमाण वाढतं. डायबिटीजवाला गोळीवरून इन्सुलिनवर येतो, बीपी वाला पुढे कोलेस्ट्रॉल प्रॉब्लेमवर जातो. याचाच अर्थ काय की कुठेतरी आपलं मेडिकल सायन्स इमर्जन्सीसाठी खूप चांगलं आहे. बरं, मेडिकल सायन्स मला सांगा, एखाद्याचा अपघात झाला, त्याचं हार्ट ठीक करायचं, ऑपरेशन करायचं, तर इट्स खूप निडेड आहे. एखाद्या व्यक्तीचा ऑर्गन डॅमेज झाला, तिथे मेडिकल सायन्स खूप आवश्यक आहे. पण आपण जे आजकाल सर्रास औषधांवर निर्भर झालेलं आहे की थोडं काही झालं तरी मेडिसिन, थोडं काही झालं तरी, ही जी चुकीची जीवनशैली आहे, त्या जीवनशैली, कारण बघा, तुम्ही हेल्थ इन्शुरन्स जरी काढला असेल तरी त्या हेल्थ इन्शुरन्स मध्ये डायबिटीस साठी क्लेम भेटतो का? बीपी साठी क्लेम भेटतो का? कारण मेडिकलच्या भाषेमध्ये दीज जे आहे, याला आपण बीपी शुगर याला आजार म्हणतो, मेडिकल सायन्सच्या याच्यात त्याला डिसऑर्डर म्हटलं गेलेलं आहे. आणि डिसऑर्डर साठी मेडिकल क्लेम भेटत नाही, कारण डिसऑर्डर हा तुमच्या लाईफस्टाईल मधनं आलेला असतो, तुमच्या जीवनशैलीतनं आलेला आजार आहे. तर ज्या पद्धतीने नॅचरोपॅथी काय म्हणते की जर तुमच्या जीवनामध्ये एखादा प्रॉब्लेम आहे, म्हणजे एखादा आजार आहे, त्याला तुम्ही कधीतरी कारण दिलेलं आहे, कारण हटा दो बिमारी अपने आप हट जाएंगी. पण आपण काय करतो, कारणांवर फोकसच नाही करत, त्या आजारावर फोकस करतो. पण तो आजार शरीरात येण्यासाठी जे कारण होते, जी तुमची शारीरिक मानसिक अवस्था होती, ती त्या आजारासाठी जबाबदार आहे. कॅन्सरसाठी सुद्धा 99% काय म्हणतात, ज्या व्यक्तीने जीवनामध्ये खूप मेंटल स्ट्रेस सहन केलेला आहे, त्याच्या जीवनामध्ये त्याला या पद्धतीच्या आजारांना सामोरे जावे लागतात. तर स्ट्रेस, एन्झायटी, डिप्रेशन याच्यासाठी ज्या गोळ्या घेतल्या जातात, तो व्यक्ती अजून अजून डीम होत जातो, तो परत नॉर्मल लाईफ कडे वळू शकत नाही. औषधांवर त्याचं आयुष्य निर्भर होऊन जातं. होतं की नाही होत? पण आपण रेकीमध्ये काय करतो, त्या कारणांवर वर्क करतो की नेमके ते कारण काय आहे, रूट कॉजवर वर्क करतो. आणि म्हणून आज आपल्याकडे खूप चांगले रिझल्ट आहे की 4 स्टेजचा कॅन्सर ठीक झालेला, ऑटोइम्यून डिसऑर्डर, बीपी शुगरच्या गोळ्या तर हजारो लोकांच्या बंद झालेल्या आहेत. कारण आपण काय करतोय, त्या एनर्जीला मल्टिपल करतोय, पॉझिटिव्ह एनर्जी तिथे जनरेट करण्याचा प्रयत्न करतोय. अगर कोई व्याधी हद से बाहर हो जाए, तर रेकी कधी कधी काय होतं की सगळ्याच केसेसमध्ये 100% रिझल्ट येऊ शकत नाही, कारण पेशंटला ट्रीटमेंटसाठी लागणारा वेळ आणि रेकी साधकाकडे म्हणजे त्या पेशंटकडे असलेला वेळ हा मॅच होत नाही, आणि तिथे आपल्याला अपयश समोरे यावं लागतं. ठीक आहे. त्याच्यानंतर शस्त्रक्रियेद्वारा काढून टाकलेला अवयव रेकीद्वारे नवनिर्मित करता येत नाही, कारण हे काही जादूटोना वगैरे नाहीये, मॅजिक वगैरे नाहीये की एखाद्याचा हात तुटला आणि नवीन हात बसवला, असं याच्यात होत नाही. पण मूळ रूट कॉज मधनं एखाद्या डिसीजला बरं करण्यासाठी एक पॉवरफुल एनर्जी आणि त्या आजारामधनं मेंटली स्ट्रॉंग करण्याचं काम रेकी अवश्य करते. बरोबर आहे. आता ज्या लोकांच्या जीवनामध्ये जबाबदाऱ्यांचं ओझं आहे, त्या व्यक्तीला हमखास मानेचा त्रास आणि गुडघ्यांचा त्रास असतो. असतो की नाही, तुम्ही विचार करा, आपलं स्वतःच ऑब्झर्व करा. ज्या व्यक्तींच्या जीवनामध्ये जास्तीत जास्त जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडलेल्या आहे, जबाबदाऱ्यांच्या ओझ्यामध्ये जगतात, त्यांना मानेचा आणि गुडघ्यांचा त्रास होत असतो, पाठीच्या कण्याचा त्रास होत असतो. ओके. गीता मॅडम हँड करा इकडे, म्हणजे तुम्ही दिसाल, म्हणजे मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकेल. ठीक आहे. कारण इतक्या लोकांमधनं तुम्ही मला दिसणार नाही मेसेज टाकल्याने. यू हॅव टू हँडरेज, इलेक्ट्रॉनिकली हँडरेज करा, म्हणजे तुम्ही माझ्या स्क्रीनवर समोर याल. तर लक्षात घ्या, ही जी रेकी आहे ही ब्रह्मांडीय पॉझिटिव्ह ऊर्जा आहे, प्रकृतीने मानवाला दिलेली विशेष देणगी आहे. रेकी एक सरळ उपचार पद्धती आहे. अगदी 1-2 दिवसाच्या शिक्षणाद्वारा रेकीचं आपण अनुभव
घेऊ शकतो. या रेकी ऊर्जांचा आपण सहजतेने अनुभव घेत असतो. रेकी कुठल्याही वयाची व्यक्ति किसी भी योग्यता यानी कम पढ़ा लिखा हो या अधिक सीखने की इच्छा होने पर यह अद्वितीय रेकी ऊर्जा सीख सकता है। रेकी उपचार में व्यक्ति को रेकी उसके आवश्यकता अनुसार ही प्राप्त होती है, इसलिए इसमें किसी भी प्रकार की कोई भी हानि नहीं होती। रेकी उपचार में रेकी उपचार से शरीर का नैसर्गिक संतुलन स्थापित होने से नकारात्मक विचार अपने आप मुक्त हो जाते हैं और केवळ संतुलन स्थापित होता है। रेकी उपचार प्रथमा रेकी के उपरांत म्हणजे जे लेवल 1 आपण शिकतो याच्यात तुम्हाला स्पर्शाच्या माध्यमातूनच पेशंटला हील करायचं आहे। याच्यात तुम्ही जगाच्या पाठीवर कुठे नाही, पण जेव्हा तुम्ही सेकंड लेवलला जाता, पेशंट जगाच्या पाठीवर कुठेही असेल तरी देखील तुम्ही त्याला हील करू शकता। जगाच्या पाठीवर कुठेही तो पेशंट असेल तरी तुम्ही त्या पेशंटला सहजतेने हील करू शकता। आणि अक्षरशः डिस्टन्स हिलिंगचे आपल्याकडे इतके जबरदस्त रिझल्ट आहे। प्रॅक्टिकली आपण क्लासमध्ये घेत असतो की पेशंट दुसऱ्या गावाला दुसऱ्या देशात आहे पण तुम्ही इझिली हील करू शकता। ठीक आहे, मला सांगा कोणाला आपण, चला रश्मी मॅडम, जर एखाद्याचा हात फ्रॅक्चर झाला हो. तर हाड जोडायचं काम कोण करतं? औषध? नाही, नेचर. नेचर, पक्का? हाँ, सिर्फ सपोर्ट देते हैं लोग, प्लास्टर लगाते तर बस. जे आर्थो सर्जन आहेत ते डॉक्टर हालचाल न करता त्याला प्लास्टरने सपोर्ट करतात। आणि प्लास्टर काय राइट. करतात की तुम्ही हालचाल करू नका, आणि हालचाल नाही केली तर आपोआप ते हाड जोडल्या जातं। कारण राइट. निसर्गामध्ये, आणि तुम्हाला जर माहिती असेल तर एखाद्याची जर उंची खूपच कमी असेल तर डॉक्टर्स काय करतात, त्याच्या पायाच्या हाडाला कट करतात प्रॉपर, आणि ते डिस्टन्स करतात आणि डिस्टन्स तयार करून तिथे रॉड टाकतात आणि हळूहळू आपोआप तिथे हाड बनतं। माहिती आहे तुम्हाला हे सायंटिफिक प्रयोग? नाही, नाही. हे सायंटिफिक ऑपरेशन या पद्धतीने होतात। याचा अर्थ काय, डॉक्टरांनी काय केलं, सपोर्ट केलं, ऑपरेशन देऊन तेवढी गॅप तयार केली त्याच्या पायामध्ये की तेवढे 1-1.5 इंच त्याची उंची वाढेल। हाँ. पायाच्या हाडांना कापून तेवढं डिस्टन्स दिलं जातं की त्याची उंची तेवढ्या पद्धतीने वाढेल, हाड आपोआप निर्माण होतं। साधा आपल्या बोटाला कट लागलं तर आपोआप कट भरलं जातं की प्रत्येक वेळेस डॉक्टरकडे जाऊन स्टिचेस लावून येतात? नाही, नाही. किंवा नुसतं ऑर्नामेंट लावल्याने ते स्टिचेस भरून, म्हणजे ती जखम भरून येते का? नाही। नैसर्गिकरित्या तुम्ही काही नाही लावलं तरी ही जखम आपोआप भरल्या जाईल। याचाच अर्थ काय, निसर्गाने आपल्याला नॅचरल हिलिंग पॉवर दिलेली आहे, पण आपण कुठेतरी त्या नैसर्गिक हम्म. पॉवरला विसरून, जे युनिव्हर्सनी ब्रह्मांडाने आपल्याला ऑलरेडी एवढी मोठी पॉवर दिलेली आहे तिला आपण विसरून काय करतो आहे, जी एनर्जी आपल्याकडे नाही आहे त्या एनर्जीच्या मागे धावतोय। म्हणजेच काय, हम्म. आर्टिफिशियल गोष्टीवर हम्म. आज आपण डिपेंड झालेलो आहे। तर आपल्याला काय करायचंय, आणि म्हणून निसर्गाकडे परत एकदा जाण्याची खूप गरज आहे। आपण एवढं स्वतःला या प्रॅक्टिकल म्हणजे नॅचरल हवा, नॅचरल निसर्ग याच्या पलीकडे जाऊन तुम्ही खूप सुंदर पॉझिटिव्हिटी आणू शकता। आता कंटिन्यूस माझं 10 तास बोलणं होत असेल दिवसभरात, मग कधी कधी असं वाटतं की नाही अभि शांत राही। मी सॅटर्डे संडेला अक्षरशः मागच्या रविवारी मला याच निसर्ग कशी मदत करतो बघा, थोडं घरचं काम आणि सगळं खूप जास्त एक्झर्शन झालं, संध्याकाळी खूप थकवा आणि थोडी चिडचिड मला जाणवायला लागली। मी आमच्याकडून 2 किलोमीटर बाजूला गेलं की छान पहाडी आणि निसर्गाचा एरिया आहे, तलाव आहे, मी जस्ट तिथे गेली आणि अर्ध्या तासात तिथला वातावरण, नेचर पाहून माझा माइंड एकदम फ्रेश झाला। घरी येईपर्यंत मी परत नव्याने फ्रेश होती, नव्या कामांची। हे कोणी हिलिंग केलं? जर मी घरी राहिली असती, निसर्गात गेली नसती तर हे नॅचरल हिलिंग झालं असतं का? नाही. म्हणून आपल्याला निसर्गाची जवळीक साधणं आणि निसर्गाशी कनेक्टेड राहणं खूप गरजेचं आहे। पण आपण आजकाल त्या निसर्गाच्या पासून खूप दूर, टीव्ही, मोबाईल, लिटरली सांगते की मी माझे मोबाईल बघण्यासाठी, माझे मोबाईलचे मेसेज बघण्यासाठी 3 लोक माझ्याकडे अवेलेबल आहेत। ते मला सांगतात की मॅडम हा एक महत्वाचा कॉल आहे, हा महत्वाचा मेसेज आहे, यांना रिप्लाय द्यायचा। कारण मी कारण दिवसभर 8 तास मला 10 तास या स्क्रीन समोर राहावं लागतं, मग त्या मोबाईलला स्पर्श करायची पण माझी इच्छा होत नाही, हम्म. कारण मला त्याची गरज वाटत नाही। ठीक आहे,
तर जेवढं तुम्ही निसर्गाच्या कनेक्ट व्हाल ना तेवढं तुम्ही आनंदी जीवन जगू शकाल. आणि रेकी ही नैसर्गिक उपचार पद्धती आहे. जर या 5 तत्वांसोबत रेकीची प्रॅक्टिस तुम्ही तुमच्या घराघरामध्ये चालू केली तर आपोआप घरामध्ये एक स्माइल एनर्जी, एक हॅपीनेस वाली एनर्जी आपल्या घरामध्ये तयार होणार आहे. ठीक आहे. रेकी उपचार करणाऱ्या म्हणजे रेकी उपचार करू इच्छिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला रेकी वाहक बनणं गरजेचं आहे. म्हणजे स्वतःचा शक्तिपात, रेकी एनर्जीचा जे अटुनमेंट प्रोसेस आहे ती कंप्लीट करणं गरजेचं आहे. या शक्तिपाताच्या ऊर्जेनंतरच तुम्ही ही ऊर्जा स्वतःसाठी आणि इतरांसाठी वापरू शकता. आपण थोडा इतक्यात थांबू. उद्या परत आपण पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं तर चालेल. ओके. चला, कारण आज जरा थोडं तब्येत माझी लिमिट क्रॉस झालेली आहे. कारण 1 वाजेपासून कंटिन्यू बॅचेस चालू आहे. तर आज आता आपण थोडा ब्रेक घेऊ. उद्या आपण परत याच ऊर्जांसोबत भेटू. तर रेकीचे 5 तत्व कसे वाटले नक्की ग्रुपवर शेअर करा. आणि कोण कोण या 5 तत्वांना आपल्या जीवनामध्ये अनुभवायला तयार आहे अशा सगळ्या लोकांचं स्वागत आहे. सो विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य निर्माण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.